नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता तिलोत्तमा ही सावली आणि सारंगचे लग्न होता क्षणी दोन भयानक घटना घडून सावलीला दिलेल्या एकाच अग्निपरीक्षेत आता सावलीला पाळणा हलवण्याची जी सावलीची अग्निपरीक्षा तिलोत्तमाने सांगितलेली असते. आणि त्यामध्ये आता तारा आणि ऐश्वर्या सावलीच्या मार्गात आडव्या येत असताना तिलोत्तमा आता दोन्ही सुनांना बाजूला करून सावलीला सगळ्यात वर धरून आता तिलोत्तमा ही ऐश्वर्या आणि ताराचा कसा माज उतरवते आणि सावलीला आता सगळ्यात मोठ्या सुनेचा मान देऊन तिलोत्तमा आता सावलीला अग्निपरीक्षेत पास होण्यासाठी कशी तिलोत्तमा सावलीच्या बाजूने होते हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता अस्मीचे सगळे कटकारस्थान समोर आणल्यानंतर सारंगने सावलीच्या प्रेमाची कबुली देऊन सारंगने सावलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून खऱ्या अर्थाने सावलीसोबत 7 फेरे घेऊन आता सावलीला सारंगने मेंदळ्यांच्या घरी बायको म्हणून आणलेले असते. आणि आता मात्र इकडे अस्मीचे कटकारस्थान समोर येताच तिलोत्तमाने हात धरून अस्मीची हकालपट्टी केलेली असते. आणि आता खऱ्या अर्थाने सावली ही तिलोत्तमाची सून झालेली असते. पण जेव्हा आता सावली ही आता तांदळाचे माप ओलांडून मेंदळ्यांच्या घरी येते आणि त्याच वेळेस आता जेव्हा आता सावली ही सारंगच्या बेडरूममध्ये प्रवेश करते त्याच वेळेस आता तिलोत्तमा तिथे आलेली असते. त्यानंतर आता तिलोत्तमा सावलीला मेंदळ्यांच्या घरातील संस्कार, मान, मर्यादा सगळं काही जपवण्याची शिकवणूक देते आणि समजून सांगते. त्यावेळेस आता सावली ही तिलोत्तमा म्हणते की मी मेंदळ्यांच्या घरातील मान, मर्यादा सगळं काही जपून ठेवीन. पण हे सगळं करत असताना आत्तापर्यंत मी सत्याच्या मार्गाने चालत आलेले आहेत आणि यापुढेही ते करत असताना मी सत्याची बाजू घेऊन सत्याचेच मार्गाने चालेन. हे शब्द आता सावलीने तिलोत्तमाला वापरलेले असतात. आणि ते ऐकून आता तिलोत्तमा ही एकटक नजरेने मोठे डोळे करून सावलीकडे बघते. त्याच वेळेस आता सावली बाजूला बघते. आता तिलोत्तमा सावलीचा हात धरते आणि तिलोत्तमा सावलीचा हात धरून तिलोत्तमा म्हणते की सावली, मी तुझा आज सून म्हणून स्वीकार करते, पण त्या अगोदर तुला एक अग्निपरीक्षा द्यावा लागेल. तर आता सावली म्हणते कोणती? तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं तरी मला लवकरात लवकर या घरात आता मेंदळ्यांच्या घरात पाळणा तुला हलवावा लागणार आहे आणि काही जरी झालं तरी मला नातू पाहिजे आणि त्यासाठी तुला या अग्निपरीक्षेतून जावेच लागणार आहे. कारण आत्तापर्यंत माझ्या दोन्हीही सुना मेंदळ्यांच्या घरी पाळणा हलवण्यात अयशस्वी ठरल्या आहेत आणि जर तू मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलवण्यासाठी अयशस्वी ठरली तर मी तुला मेंदळ्यांच्या घरातून पुन्हा तुला सुनेचा दर्जा काढून घेईल. तर आता सावली म्हणते ठीक आहे, माझ्या परीने मी सगळे काही प्रयत्न करील. आणि आता ताबडतोब आता सावली ही सारंगच्या संसाराला लागलेली असते. आणि त्यानंतर आता घरातील सगळे काही कामे सगळे अधिकार सावलीच्या हातात तिलोत्तमांना दिलेले असतात. इकडे मात्र तारा ही सुद्धा आता लग्न होऊन आता मेंदळ्यांच्या घरामध्ये आलेली असती खरी, पण आता ताराला तिचे अस्तित्व जर टिकवायचे असेल तर तारावजे ही तिची ओळख आपल्याला या मेंदळ्याच्या घरामध्ये ठेवावीच लागेल असा विचार भैरवीने सांगितल्यामुळे ताराच्या मनात येतो. आणि आता इकडे सावली ही किचनमध्ये काम करत असताना आता तारा तिथे येते. तेव्हा आता सावली ताराकडे बघत म्हणते की तारा मॅडम, तुम्हाला काही हवं आहे का? तारा म्हणते की हो सावली, मला कॉफी करून दे. आणि आता सावली ही तारासाठी कॉफी करायला लागते. कॉफी होता क्षणी आता इकडे सावली ताराला म्हणते की तारा मॅडम, मला जरा कप देताल का? आणि ते ऐकून आता ताराला राग येतो. आणि ही कोण कुठली गरीब घरातून आलेली मुलगी आपल्याला आज चक्क काम सांगायला लागली. काही दिवस ही आपली असिस्टंट म्हणून काम करत होती आणि तीच आज आपल्याला काम सांगते. याचा ताराला राग येतो. झटका मारत तारा आता सावलीसमोर येते आणि लगेच सावलीचा हात धरत तारा म्हणते की सावली, तू हे विसरू नकोस की तू गरीब घरातून आलेली एक असिस्टंट आहे आणि माझ्याकडे तू असिस्टंट म्हणून काम करत होती. आज
मलाच तू मोठ्या जावेचा हक्क आणि अधिकार दाखवत काम सांगते. आणि तेव्हा आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता तारा रागाने म्हणते की जरी तुझा आवाज असला, तुझ्या आवाजाच्या पाठीमागे माझा चेहरा आहे एवढं तू लक्षात ठेव. आणि माझा जर चेहरा नसेल तर तुझ्या आवाजाला काडी मोल कवडीची किंमत आहे. त्यामुळे हे तू विसरू नकोस. असे आता तारा ही सावलीला सांगते आणि म्हणते की या चेहरा दुसरा तिसरा कुणाचा नसून हा तारावजे आहे. माझी ओळख तारावजे आहे हे तू लक्षात ठेव. कारण मला माझी तारावजे या नावाची आयडेंटिटी आहे, तशी तुला कुठलीच आयडेंटिटी नाही. असे म्हणत ताराने आता सावलीला डवचलेले असते आणि सावलीचा अपमान केलेला असतो. आणि त्या क्षणी तिलोत्तमा हे सगळं बघते आणि तिलोत्तमाला राग येतो. ताबडतोब आता पुढे तिलोत्तमा ताराला चांगलाच धाक दाखवून वठणीवर घेते. तिलोत्तमा म्हणते की तारा, हे तू विसरू नकोस, या सावलीमुळेच तुला या घरात मी घेतलंय. या सावलीने तिचा प्रेमाचा त्याग करून तुझे आणि सोहमचे लग्न लावून दिले. याचा अर्थ असा नाही की तू सावलीवरती हक्क आणि अधिकार दाखवशील. सावली या घरात तुझ्यापेक्षा मोठी सून आहे, तेव्हा मोठ्या जावेचा तू मान मर्यादा आणि सन्मान राखलाच पाहिजे आणि ही मेंदळ्याच्या घराची रीत आहे. असे सांगून आता तिलोत्तमाने सावलीला एका सरळ मार्गाने एका वाक्यात आता तिची लायकी आणि जागा दाखवून दिलेली असते आणि यापुढे सावलीचा मान राखून राहायचं हे सत्य सांगितलेलं असतं. इकडे आता नेहमीप्रमाणे सावली सारंगच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि रात्री आता सगळ्यांचा डोळा चुकून ऐश्वर्या ही दरवाजाला कान देऊन सावली आणि सारंगमध्ये काय चाललं हे ऐकू लागते. काही जरी झालं तरी सारंग आणि सावलीला एकत्र येऊ द्यायचं नाही हा विचार आता ऐश्वर्याने केलेला असतो. पण त्याच वेळेस आता ऐश्वर्या ज्यावेळी चोरून त्यांचे बोलणे बेडरूममध्ये ऐकत असते, त्याच वेळेस आता तिलोत्तमा तिकडून जात असताना ऐश्वर्याला बघते. आता तिलोत्तमाला सुद्धा राग येतो आणि आता ही ऐश्वर्या सावली आणि तिलोत्तमाच्या मध्ये डोकावण्याचा प्रयत्न करते आणि हिने जर काही खेळी केली तर आता आपल्याला सुद्धा या घरात नातू येणार नाही हे तिलोत्तमाला समजावून ताबडतोब तिलोत्तमा आता ऐश्वर्याकडे येते आणि म्हणते की दोघांचं बोलणं कान देऊन का ऐकतेस, का सारंगच्या बेडरूमच्या दरवाजाला कान लावलाय. ऐश्वर्या जाम घाबरते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, यापुढे तू सावली आणि सारंगच्या बेडरूमच्या जवळही फिरकायचं नाही. आणि असे म्हणत तिलोत्तमा ऐश्वर्याचा हात धरून ऐश्वर्याला फरफटत ओढत नेऊन बाजूला आणते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला राग येतो आणि ऐश्वर्या म्हणते की मॉम, तुम्ही माझा असा अपमान करू शकत नाही. आता तिलोत्तमाला राग येतो आणि सनकन तिलोत्तमा ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. तिलोत्तमा म्हणते की हे सांगणारी तू मला कोण आणि यापुढे तू सुद्धा मान मर्यादा आणि आपल्या लायकीत राहायचं. असे म्हणत तिलोत्तमाने आता ऐश्वर्याची सुद्धा चांगली झांज उडवलेली असते. तारा ऐश्वर्या दोन्ही सुनांना बाजूला करून आता तिलोत्तमाने सगळ्यात मोठ्या सुनेचा मान आता सावलीला दिलेला असतो आणि मेंदळ्यांच्या घरी पाळणा हलवण्यासाठी आता तिलोत्तमा सावलीच्या बाजूने झालेली असते. तर आता सावली तिलोत्तमाचे ऐकून कसे मेंदळ्यांच्या घरी पाळणा हलवणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.